नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। फायनली महाजनको टेक्निशियन 3 हे जे काही पोस्ट आहे ज्याची वाट आपण मागच्या 3-4 महिन्यापासून बघतो आहे, त्याचा रिझल्ट आलेला आहे। कालच्या तारखेला रिझल्ट प्रकाशित झालेला आहे महाजनको.in या वेबसाईटवर। आपण आपला टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर सुद्धा हा प्रकाशित केलेला आहे। 864 विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे। अतिशय महत्त्वाचं सूचनापत्र त्यांनी जारी केलेलं आहे किंवा दिलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे। ते काय पॉइंट्स आहेत ते आपण बघू आधी, कारण कसं आहे की त्यामधला प्रत्येक पॉइंट हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट रिलेटेड माहिती दिलेली आहे। या व्यतिरिक्त आणखी 2 दिवसानंतर आपला एक व्हिडिओ येईल, त्यामध्ये डॉक्युमेंट्स नक्की कुठले लागतील आणि कुठल्या डॉक्युमेंटने तुमचं रिजेक्शन होऊ शकते आणि कुठल्या डॉक्युमेंटने तुम्ही सिलेक्ट होऊ शकता याबद्दल माहिती देऊ। एकाच 2 या प्रमाणात त्यांनी सिलेक्शन केलेलं आहे। म्हणजे सिलेक्शन म्हणजे ही फक्त एक प्रोव्हिजनल लिस्ट आहे, ही फायनल लिस्ट नाही आहे। त्याच्यामुळे खूप असं हवेत उडून जाऊ नका आणि स्वतःचा सत्कार करायला किंवा सत्कार करून घेऊ नका सध्या तरी, माझं म्हणणं आहे। अंतिम निवड यादी येऊ द्या। आता ही जी 1-2 आहे त्याच्यामध्ये DV चालल्यानंतर तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यामधूनच ते निवडणार आहे। परंतु सगळेच्या सगळे विद्यार्थी यामधनं सिलेक्शन होणार नाही, बरेचसे विद्यार्थी बाहेरसुद्धा पडू शकतात। त्याच्यामुळे सध्या हवेत उडू नका, माझी विनंती आहे तुम्हाला। अंतिम यादी येऊ द्या, त्यानंतर तुम्हाला वाटेल तेवढे सत्कार करायचे ते करून घ्या, ठीक आहे। कुठेही करा महाराष्ट्रात, परंतु स्वतःचा सत्कार हा करून घ्या, ठीक आहे। म्हणजे कसं अकॅडमीचे नाव होतं आणि तुमचे नाव होतं, चांगली गोष्ट आहे। तर आता आपण जे काही सूचनापत्र आहे ते बघू, कारण प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्र ते पॉईंट वाचत नाही आणि मग नंतर त्यांना पश्चाताप होतो। त्यामध्ये बघा सूचना आहे, जाहिरात क्रमांक 4/2024 अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाकरता 1-2 या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी। 1-2 प्रमाणात बघा, हे जे वाक्य आहे हे पूर्ण सूचनापत्रामध्ये बऱ्याच वेळा यूज केलेलं आहे। याला खूप जास्त महत्त्व आहे, हे मी तुम्हाला समजून सांगेलच, परंतु प्रत्येक पॉईंट इथे बघू। आता काही पॉईंट मी इथे स्किप करतो म्हणजे सोडतो आणि काही जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। 2-3 पेजचे ही सूचनापत्र आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा, महानिर्मिती सरळ सेवा जाहिरात क्रमांक 4/2024 अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 8, 9, 10 आणि 15/5ला ऑनलाईन परीक्षा पार पडण्यात आली, ठीक आहे। आता बघा, तर याच्यामध्ये महानिर्मिती कंपनीतील पात्र प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील बाह्यस्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडी CSR कोट्यातून अर्ज सादर केलेल्या आणि त्यानुसार अतिरिक्त गुण मिळण्यास पात्र उमेदवारांना द्यावयाच्या अतिरिक्त गुणांची यादी संदर्भ क्रमांक 7 18/8/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती। सदरील सूचनेनुसार अतिरिक्त गुणांबाबत संबंधित विद्युत केंद्र कार्यालयामार्फत प्राप्त आक्षेप तफावत उमेदवारांना देय गुणांमध्ये बदल करण्याचे प्राप्त पत्र विचारात घेऊन जाहिरात प्रसिद्ध पदांसमोर 1-2 या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याकरता ती पडताळणी करण्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। 1-2 म्हणजे जेवढ्या पोस्ट आहे त्याला ×2 म्हणजे 800 × 2 असे 1600 पाहिजे, परंतु इथे यांनी 864ची लिस्ट इथे दिसते आहेत आपल्याला। आणि ही कन्फर्म लिस्ट नाही, तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगतो, ही कन्फर्म सिलेक्शन लिस्ट नाही। त्याच्यामुळे हवेत उडून जाऊ नका। 1-2 याचा अर्थ खूप मोठा आहे, ठीक आहे। ही यादी कन्फर्म नाही। जी काही टॉप लिस्टमध्ये आहे यामध्ये त्यांचं कन्फर्म आहे, परंतु बघा यांनी जास्तीचे विद्यार्थी इथे टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये काही विद्यार्थी हे कन्फर्म लिस्टमध्ये राहतील ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके आहे, आणि काही विद्यार्थ्यांची ते वेटिंग लिस्ट काढतील, ठीक आहे। हे जे काढलेले आहे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी येण्याची शक्यता कमी आहे, परंतु यामधले 1-2 मध्ये ते घेतील, ठीक आहे। त्याच्यामुळे असं समजू नका तुमचं लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन हे फायनल झालेलं आहे, असं समजू नका, कारण की बऱ्याचशा भानगडी यामध्ये आहे। बरेचसे रिझर्वेशन आहे, CSR, नॉन CSR, प्रकल्पग्रस्त, नंतर BTRI वगैरे भरपूर आहे याच्यामध्ये, ठीक आहे। उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त यादी ही ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुण तसेच जाहिराती देण्यात आलेल्या रिक्त पदांचा उपलब्ध सामाजिक समांतर आरक्षणानुसार विचारात घेऊन 1-2चा उल्लेख खूप वेळा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आहे ऑनलाईन परीक्षेकरता उपस्थित उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील। याचा अर्थ काय बघा, अंतिम निवड यादी म्हणजे केव्हा होते, जेव्हा DV तुमचा होईल। DV झाल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ते फायनल लिस्ट लावतील आणि फायनल लिस्टमध्ये तुमचे गुण ते सादर करतील असं यांचं म्हणणं आहे, ठीक आहे। कारण की DVमध्ये किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट होतात
अटेंड करत नाही, काही डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी जास्तीचे विद्यार्थी सिलेक्ट करून ठेवलेले आहे. सगळेच्या सगळे फायनल लिस्टमध्ये राहणार नाही, काही रिजेक्टसुद्धा होतील पुढे जाऊन. ठीक आहे, रिजेक्ट म्हटल्यापेक्षा ते बाहेर पडू शकतात. सगळे डॉक्युमेंट्स ओके असले तरी. हे आता पुढच्या काही पॉईंटमध्ये तुमच्या लक्षात येईल. प्रवक्ता यादी ही कोणतीही निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी नाही. ही निवड यादी नाही आणि प्रतीक्षा यादीसुद्धा नाही, याची नोंद घ्यावी. ही फक्त एकाच दोन पद्धतीने त्यांनी जे काही उमेदवार असतात ते छाटलेले आहे. त्यातले काही 864 यांनी लिस्ट लावलेली आहे. त्यामध्ये ते DV झाल्यानंतर फायनल लिस्ट काढतील काही विद्यार्थ्यांची आणि काही विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी काढतील. प्रतीक्षा यादी जॉईन होईलच असं नाही. उमेदवारांना चुकीच्या कोट्यातील अंतर्गत म्हणजे बघा, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो काही गोष्टी. उमेदवाराने चुकून कुठल्या याच्यामध्ये जिथे अप्लाय करायला नको त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं असं नाही, त्याच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर त्याचं रिजेक्शन होईल. हे सरळ सरळ इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, CSRमध्ये केलं असेल, प्रगत कुशलमध्ये केलं असेल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तमध्ये केलं असेल आणि त्याकडे डॉक्युमेंट नसतील त्याचं रिजेक्शन होईल. 3 नंबर आहे, वरील यादीतील सर्व उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या फॉर्ममध्ये सबमिट केलेलं आहे त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. पण जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जर ते सबमिट करू शकले नाही तर तुमचं रिजेक्शन होईल. ठीक आहे. 4 नंबर, उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पडताळणी छाननी न करता बोलवण्यात आले आहे. म्हणजे आले होते. म्हणजे बघा, ऑनलाईन परीक्षा जी झालेली आहे किंवा आता रिझल्ट जो लावलेला आहे ते कुठल्याही प्रकारची छाननी झालेली नाही आहे. छाननी झाल्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये उतरले, तुमचं जर सगळं व्यवस्थित असेल, डॉक्युमेंटेशन, तुमची पर्सनल माहिती, इन्फॉर्मेशन वगैरे, तरच तुमचं फायनल लिस्टमध्ये समजण्यात येईल. ठीक आहे. 5वा नंबरचा पॉईंट महत्त्वाचा ठळकमध्ये दिलेला आहे. कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्रता यादी ही जाहिरात तील नमूद रिक्त पदे जी होती त्याच्या 1-2 प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व कागदपत्रे पडताळणी अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या यादीत कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांचा समावेश नसेल. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं. जे तुमचे आता लिस्ट लागलेली आहे त्याच्यात तुमचं नाव जरी असेल तरी असं समजू नका की अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येईलच. जरी तुमचं डॉक्युमेंटेशन ओके असलं तरीही. 7वा नंबर इथे याचा आहे की तुमची शैक्षणिक अर्हता वगैरे सगळं बघण्यात येईल आणि मगच तुम्हाला फायनल करण्यात येईल. 8वा नंबर आहे, मागास प्रवर्गातील समांतर आरक्षण लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. म्हणजे ओपन सोडून, ओपनला डोमेसाईल त्यांनी म्हटलेलं नाही आहे. पण तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, OBC असाल, SC असाल, ST असाल, SBC असाल, तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि त्या डेटचं लागेल, मागच्या डेटचं. ठीक आहे, ते डेट पण आपण पुढे बघू आता. ज्या उमेदवारांनी इतर मागासवर्गीय शैक्षणिक वगैरे सगळं EWS वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचं आहे. 10/2/2025 पर्यंत वैध असलेले यांनी डेट दिलेली आहे. आता 10 फेब्रुवारी 2025च्या आधीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतरचं सर्टिफिकेट काढलेलं चालणार नाही. महाजनकोमध्ये नियम कडक असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील बघा, यांनी WR सर्टिफिकेटचं सुद्धा म्हटलेलं आहे. ज्यांचा डॉक्युमेंटचा व्हिडिओ 2 दिवसात आपला येईलच. आता डिटेल व्हिडिओ येऊन जाईल, त्यामध्ये सगळं डिटेल सांगू आपण. हे फक्त इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी समजून सांगतो आहे आता. ठीक आहे. 10/2/2025च्या आधीचे तुमचे डॉक्युमेंट सगळे लागतील. 11 नंबर, संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पूर्व धारण करणे नसल्याची किंवा निवडणुकी आवश्यक असलेल्या अटींची म्हणजे तुम्ही जर ते सगळं कंडिशनमध्ये बसत नसाल आणि तुम्ही जर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, CSRमध्ये तुमच्याकडे CSRचं सर्टिफिकेट नाही आहे किंवा तुमचं प्रकल्पग्रस्तमध्ये झालं आहे, प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट नाही आहे किंवा EWSमध्ये झालं, EWSचं सर्टिफिकेट नाही आहे, शैक्षणिक अर्हता बरोबर नाही आहे, तर तुम्हाला ते रिजेक्ट करू शकतात कुठल्याही स्थळीच. ठीक आहे. जे महाराष्ट्र शासनाने दिलेलं सर्टिफिकेट त्यांना लागेल आणि परत ते वैध असलं पाहिजे, व्हॅलिड असलं पाहिजे किंवा व्हेरीफाईड असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. स्पोर्ट्समध्ये 14मध्ये माजी सैनिकाबद्दल दिलेलं आहे. 15मध्ये समान गुण प्राप्त झाले तर त्याच्यामध्ये निवड यादीमध्ये नियमानुसार ज्येष्ठ म्हणजे तुमचं जे वयाने जे जास्त आहे त्यांचं म्हणजे एकच समान गुण प्राप्त झाले आहे तर ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं सिलेक्शन करण्यात येईल असं म्हटलं आहे. 16 नंबरमध्ये दिव्यांगाची माहिती दिलेली आहे पूर्ण, तुम्ही वाचू शकता सगळी. त्यांना सर्टिफिकेट कुठले लागेल, काय लागेल, सगळं ID कसं लागेल सगळं दिलेलं आहे. 17 नंबरमध्ये कागदपत्रे जमा करण्याची पात्रता यादी घोषित करताना सर्व प्रकारची छाननी करून घेण्यात येणे. तथापि अनावधानाने मुद्रण म्हणजे बघा, कागदपत्रे DV वगैरे करताना काही तुमच्या प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल तर महानिर्मिती त्याचे अधिकार ठेवेल. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाई ते तुम्ही असं लिहिलं आहे म्हणजे आम्हाला जॉईन करून घ्या, असं नाही आहे. ठीक आहे. हा एक कागदपत्रे जमा करण्याच्या दिवशी जे उमेदवार विहित केलेल्या सर्व कागदपत्रे पूर्तता करणार नाही असे दिनांकास गैरहजर राहतील. अजून पण त्यांनी दिनांक दिलेली नाही, दिनांक पुढच्या काही दिवसामध्ये देतील ते DVची. ठीक आहे. गैरहजर असल्यास तुमचं ते तिथंच रद्द समजण्यात येईल. अयशस्वी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची विनंती किंवा कॉल करू नये महाजनकुला असं म्हटलं आहे 20मध्ये. 21मध्ये कागदपत्रे जमा करण्याकरता
उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला जे जे आहे ते सेल्फ अटेस्टेड, म्हणजे DVमध्ये जेव्हा तुम्ही अटेंड कराल तेव्हा ओरिजिनलचा एक बंच राहतो, एक सेल्फ अटेस्टेड राहतो आणि एक ॲडिशनल कॉपी तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर बघा 27मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून वगैरे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. 28 नंबरमध्ये परत त्यांनी कोर्टाचा हवाला दिलेला आहे इथे, म्हणजे तिथे सादर केलेला आहे. 29 नंबरमध्ये तंत्रज्ञानी कागदपत्रे पडताळणी ती जमा करण्याकरिता एकाच 2 पद्धतीने ठरलेल्या उमेदवारांची विद्युत केंद्र कार्यालय निहाय यादी लवकरच महानिर्मिती कंपनीच्या, म्हणजे DV रिलेटेड जे काही आहे ते तुम्हाला केंद्र कार्यालय निहाय, म्हणजे तुम्हाला ते डिव्हिजन किंवा झोन देतील आणि तिथे तुम्हाला डॉक्युमेंटेशन तुमचं होणार आहे. ठीक आहे. ते पुढच्या काही दिवसामध्ये येईल, 2-4-8 दिवसामध्ये. ठीक आहे. वेगवेगळी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. बघा सामान्य प्रवर्गाची यादी इथे आहे. त्यानंतर तुमचं आहे CSR, नॉन CSR आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्प वगैरे सगळं दिलं आहे. BTRI वगैरे दिलेलं आहे. इथे क्लिक केलं की तुम्ही यादी बघू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण दिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे काही सूचनापत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामधला प्रत्येक पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा भानगडी आहे महाजन कोड टेक्निशियन 3मध्ये. त्याच्यामुळे जास्त म्हणजे असं हे समजू नका की सगळं लाईटली होईल किंवा असं होईल तसं होईल, हे नाही आहे. 10/2/25च्या आधीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये आणखी एक व्हिडिओ आपण देऊच. त्यामध्ये डॉक्युमेंट्स नक्की कुठले लागतील आणि काय पद्धतीने लागतील ते सगळं आपण सांगणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला पुढे मिळणार आहे ते तुम्ही मिस करायला नको. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांना शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, ज्यांचा रिझल्टची वाट बघत आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.